नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। धर्मदाय आयुक्तालय विभाग यांच्या मार्फत खूप चांगली अशी संधी आलेली आहे। 179 एवढ्या जागा आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये निरीक्षक पदाची खूप चांगली संधी आहे। तर याचा ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालेले आहे। आता हा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरावा, याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय, कोणती कागदपत्र लागतील, कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजेत आणि कोणती माहिती आपल्याला इथं योग्य पद्धतीने भरायची, हे सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्ही देखील या पदासाठी तयारी करत असाल तर ही परीक्षा जी आहे तर ती टीसीएस पॅटर्न नुसार घेतली जाणार आहे आणि टीसीएस पॅटर्न नुसारच या संपूर्ण बॅचची आपण रचना केलेली आहे। आणि या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला परीक्षेत जे आहेत तर ते नक्की चांगले गुण जे आहेत तर ते मिळतीलच। याच्यासाठी आपली एक्सपर्ट फॅकल्टीज आहे, तुम्हाला इथे टेस्ट तुम्हाला सर्व काही गोष्टी मिळणार आहेत। 2023 मध्ये पण मोठ्या प्रमाणावर सरळ सेवा भरती झाली होती, त्यावेळी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपण खूप मोठ्या प्रमाणावर चांगले असे सिलेक्शन्स दिलेले आहेत आणि आता सुद्धा 25 मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो। तुम्हालाही वाटतं की माझा स्कोर थोडासा अटकून जातो 140 150 पर्यंत, मला 180 प्लस घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी या बॅचच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या राहिलेल्या कन्सेप्ट, तुम्ही तुमच्या राहिलेल्या ज्या ज्या चुका होत असतील तर त्या सर्व दुरुस्त करू शकता। तर आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तसेच आपला हा नंबर दिलेला आहे, यांना देखील कॉल करून तुम्ही माहिती विचारू शकता। बघा ही वेबसाईट आहे, बघा ही लिंक आहे, ही लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा कमेंट मध्ये पॉसिबल झालं तर मी देतो। कमेंट मध्ये तुम्हाला टाईप करायचे लिंक, ज्यांना लिंक पाहिजे असेल तर त्यांनी हा शब्द टाईप करा लिंक, तुम्हाला कमेंट मध्ये जे आहे तर ते लिंक आपण शेअर करून देऊ। बघा सगळ्यात आधी तुम्ही या वेबसाईटवर गेले, द ऑफिस ऑफ चॅरिटी कमिशनर महाराष्ट्र स्टेट, धर्मदाय आयुक्तालय महाराष्ट्र राज्य भरती 2025। तर पहिलं ऑप्शन आपल्याला काय दिसतं, टू रेफर ऍडव्हर्टाइजमेंट। जर ऍडव्हर्टाइजमेंट वाचायची असेल तर इथं क्लिक करायची पूर्ण, आणि एकदा वाचूनच घेतली पाहिजे प्रत्येकाने। त्याच्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन, इथं क्लिक हिअर, नवीन रजिस्ट्रेशनसाठी। ऑलरेडी रजिस्टर टू लॉग इन, खूप सारे विद्यार्थी आम्हाला असं विचारतात सर टीसीएसचं मी आताच हे भरलं होतं ते भरलं होतं, त्याचा माझा लॉग इन आयडी पासवर्ड आहे तो चालेल का नाही। प्रत्येक वेळी नवीन वेबसाईट बनवतात, जरी हे सुरुवातीला तुम्हाला सारखं दिसतंय cdn.dgalm.com हे सारखंच जरी दिसत असलं तरी हे वेगळं आहे। बघा ऑनलाईन फॉर्म हे 11 सप्टेंबर पासून भरणं सुरू झालेलं आहे आणि हे चालणार आहे 3 ऑक्टोबर पर्यंत। त्यासोबतच फॉर्म भरताना कुठं काही माहिती यस नो होत असेल, तरी काही चुकीचं दाखवत असेल तर हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे। काहीतरी नॉन टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर याला कॉल करायचा। कॉल हा मंडे टू सॅटर्डे 9 ते 6 PM या दरम्यान करावा, लागला तर खूपच चांगली गोष्ट आहे। ओके, आता इथं मी क्लिक करेल बरं का, न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर मी क्लिक करेल। याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ओपन होणार आहे, नवीन टॅब ओपन होणार आहे। इथं सांगतं की याच्यात ओपन करा, मित्रांनो कुठे ओपन करा चालतं ते काही प्रॉब्लेम नाही त्याला। पुन्हा सांगतं की तुम्ही पर्सनल इन्फॉर्मेशन घेतोय, ठीक आहे घ्या चला। आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय बघा, उद्देश काय आहे पहिला, आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड जनरेट करायचा आहे, जो आपल्याला सिलेक्शन होईपर्यंत कामात येणार आहे तो। सगळ्यात आधी बघा तुम्हाला इथं तुमचं पहिलं नाव, तुमचं मिडल नेम आणि तुमचं लास्ट नेम टाकायचं। पण हे जे नेम आहे ना मित्रांनो, हे कोणतं टाकावं लागणार माहितीये का, जे तुमच्या 10वीच्या याच्यावर आहे ते। बघा खूप साऱ्या महिलांनी लग्नानंतर त्यांचं नाव आधार कार्डवर चेंज केलेलं आहे विवाह प्रमाणपत्र दाखवून, परंतु हा फॉर्म त्यांना कोणत्या नावाने भरावा लागणार आहे, जो त्यांचं 10वीला जे नाव असेल तेच नावाने तुम्हाला भरावं लागणार आहे। त्याच पद्धतीने काही संदीप आणि संदीपवाले असतील, जे हे असे हे संदीप आणि हे संदीप, तर ज्यांच्या नावात अशा पद्धतीने काही बदल होता आणि 10वीच्या याच्यात त्याच वेगळं नाव होतं, तर 10वीच्या याच्यात जे नाव असेल त्याच नावाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। महिलांनी इथं विशेष अशी खबरदारी जी आहे तर ती घ्यायची। मग पुढे विचारतं की तुमच्या नावात बदल झालाय का, म्हणजे ज्या महिलांनी लग्नानंतर नावात बदल केला असेल त्यांनी यस करायचं। मग काय विचारतं की तुमचं नवीन नाव आम्हाला सांगा। त्याच पद्धतीने संदीप आणि संदीपवाले जे आहेत तर त्यांनी इथं पण तुमची जी नवीन स्पेलिंग असेल तर ते तुम्हाला इथं टाकायचे, आणि ज्यांचं काहीच नाही त्यांनी इथं नो म्हणायचं। त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमची जन्म तारीख जी आहे तर ती सिलेक्ट करावं लागणार आहे। इथं जर गेले आणि इथं इयर वर जायचं, मग इयर तुम्ही असे सिलेक्ट करू शकतात। फॉर एक्झाम्पल एखादा 190 असेल 190 केलं, 1990 केलं, जून इथं केलं आणि 1 तारीख म्हणजे 1/6/1990 हे अशा पद्धतीने तुमची जन्मतारीख आली। बघा इथं ही 3/10/2025 नुसार डायरेक्टली कॅल्क्युलेट करतं की तुम्ही आता 35 वर्ष 4 महिने 2 दिवसाचे झालेले आहात, हे डायरेक्टली ते कॅल्क्युलेट करतं। पुन्हा इथं तुम्हाला जेंडर विचारलं जात आहे, मेल फिमेल अँड अदर।
त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव तिथे विचारलं जाणार आहे, आईचं नाव इथं विचारलं जाणार आहे. आईचं नाव पण 10वीच्या याच्यावर आहे ना 23%. काहींचं काय आहे, फॉर एक्झाम्पल काहींचं आईचं नाव घरी आशा आहे आणि याला जे आहे ना 10वीच्या याच्यावर ते झाले आशाबाई. म्हणजे खूप मुलांचा प्रॉब्लेम, बाई हा ऍड झाले किंवा इथं बाई असेल तर तिथं बाई ऍड नाही झालेलं आहे. असे जे काही असतील त्यांनी 10वीच्या याच्यावर जे नाव असेल तेच नाव तिथं लिहायचं आहे. मोबाईल नंबर दिलेला आहे, इथं मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर इथं एक ईमेल आयडी दिलेला आहे, तो ईमेल आयडी परत इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं काय म्हटलंय, हॅव यू डन ग्रॅज्युएशन फ्रॉम ओपन युनिव्हर्सिटी. यस जर केलं तर तुम्हाला हे 10वीचं भरायची गरज पडत नाही. पण जर तुम्ही नो केलं, आणि शक्यतोवर नोच असतं, इथं 10वीचा तुमचा सीट क्रमांक टाकायचा, 10वी कोणत्या वर्षा महिन्यात पास झाले ते टाकायचंय. त्याच्यानंतर तुम्ही परीक्षा केंद्र सिलेक्ट करायचंय, कोणतेही परीक्षा केंद्र सिलेक्ट करू शकतात. फॉर एक्झाम्पल पहिले मी अहिल्यानगर केलं तर मला आता पहिलं अहिल्यानगर नाही टाकता येणार, लगेच ते सांगेल की तुम्ही बघा प्लीज सिलेक्ट डिफरंट टेस्ट सेंटर डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स. तर मला तो दुसराच प्रिफरन्स जो आहे तर तो टाकावा लागणार आहे. अशा पद्धतीने 3 प्रिफरन्स जे आहेत तर तुम्हाला टाकायचे, इथं टिक करायची तुम्हाला. त्याच्यानंतर इथं जनरेट ओटीपी वर क्लिक करायचंय. जनरेट ओटीपी वर क्लिक केल्यानंतर ओटीपी तुमच्या मोबाईलला किंवा ईमेल ऍड्रेसला जाणार आहे. त्याच्यानंतर ऍग्रीवर जायचंय, हा कॅपचा कोड इथं टाकायचा आहे. हा कॅपचा कोड याच्यासाठीच असतो, भविष्यात काय कोणी सॉफ्टवेअर वापरू नये, कोणी काही असं बग वापरू नये, किंवा ऑटोमॅटिक फॉर्म फिल झाला पाहिजे, किंवा भविष्यात कम्प्युटरने जर आपल्यावर आक्रमण केलं तर हे कॅपचा कोड ते फॉर्म भरू शकत नाही, असं काहीतरी राहतं ते. तर हे कॅपचा कोड तुम्हाला टाकायचंय. त्याच्यानंतर तुमची सगळी जी इन्फॉर्मेशन आहे तर ती पुन्हा एकदा तुमच्या स्क्रीन समोर येते. तिथं तुम्हाला रिव्हेरीफायचं म्हणजे टिक 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 करावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्ही सबमिट करतात. ज्यावेळी तुम्ही सबमिट करतात त्या आधी तुम्हाला ते जे आहेत तर ते वॉर्निंग पण देतं. फॉर एक्झाम्पल आपण बघा सांगतं की जी इन्फॉर्मेशन भरलेली आहे ना तर ती परत मॉडिफाईड करता येणार नाही, म्हणून आत्ताच काय तुम्हाला बघायचं असेल 4 वेळा तर ते आत्ताच तुम्ही बघून घ्यावं. तर ते अशा पद्धतीने इथं सांगितलेलं आहे. तर मी इथं काय करतो, ओके वर क्लिक करतो. माझं इथं ओके झालं म्हणजे माझा लॉग इन आयडी पासवर्ड इथं जनरेट झाला. मग अशा पद्धतीने लगेच तुमच्या मोबाईलला दिसेल लॉग इन आयडी पासवर्ड जनरेट झालेला. इथं तुमच्या ऍप्लिकेंटचे डिटेल दिसतील आणि आपल्याला जायचं इथं अप्लाय पोस्टला. अप्लाय पोस्टला गेल्यानंतर इथं जायचंय क्लिक हिअर टू अप्लाय पोस्ट, इथं क्लिक करायचं आपल्याला. त्याच्यानंतर इथं आता हा फॉर्म जो आहे तर तो तुमच्या 5 स्टेप्स मध्ये भरला जाणार आहे. बघा पहिली स्टेप्स मध्ये पर्सनल डिटेल्स, दुसऱ्या याच्यात ऍडिशनल डिटेल्स, थर्ड पत्ता, चौथ्या याच्यात तुमची पात्रता आणि अनुभव, आणि 5व्या याच्यात कागदपत्र, आणि तुम्हाला पेमेंट जे आहे 900,000 रुपये करायचं आहे. बघा इथं काय करायचंय की अर्ज करण्यापूर्वी मी जाहिरात वाचली टिक करायचं. त्याच्यानंतर इथून पद तुम्ही निवडू शकतात. पद जे आहेत तर ते आपल्याला दिलेलेच आहेत, ते निरीक्षक, लिपिक, तुम्हाला ज्या काही पदासाठी करायचं असेल ते पद तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इथं काही माहिती ऑलरेडी येते म्हणून तो काही प्रॉब्लेम नाही, पण इथं तुमचं मॅरिटल स्टेटस जे आहे तर ते विचारलं जातं. मॅरिड आहेत यस जर केलं तर ते पुढे हे करावं लागतं की तुम्ही लहान कुटुंबासाठी पात्र आहात का. त्याच्यानंतर तुमचे चॉईस नंबर ऑटोमॅटिक येऊन लागतं. त्याच्यानंतर इथं नॅशनॅलिटी हा प्रकार येतो, इंडियन करू शकतात. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे अधिवास तुम्हाला यस करायचं आहे. ओके, तिथं जर यस केलं इथं विचारलं जातं डोमिसाइल सर्टिफिकेट जारी करणारे प्राधिकरण कोणते आहे. त्याच्यानंतर अधिवास कधी तुम्हाला हा प्रमाणपत्र मिळालेले आणि याचा अणु क्रमांक सिरियल नंबर काय आहे. इथं काय असतं माहितीये का, इथं व्यक्तीचं नाव नाही लिहायचं, प्राधिकरणाचं नाव लिहायचं. फॉर एक्झाम्पल सब डिव्हिजनल ऑफिस नाशिक, सब डिव्हिजनल ऑफिस सातारा. आता जे काय असेल ना असं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट नाही मॅजिस्ट्रेट ऑफिस असं काहीतरी राहतं बघा ते खाली. तर ते जे काही ऑफिसचं नाव राहतं ना ते तुम्हाला तिथं लिहायचं असतं. बघा व्यक्ती असतं, व्यक्तीच्यावरती ऑफिसचं नाव असतं तर ते तुम्हाला तिथं लिहावं लागतं. पुन्हा तुमची कास्ट कॅटेगरी करावी लागते. इथं जर ओपन केलं ना तर ते काहीच विचारणार नाही. पण जर तुम्ही इथून ओबीसी सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर एससी सिलेक्ट केलं, एसटी सिलेक्ट केलं तर पुढचं काय असतं की तुम्हाला ते जात प्रमाणपत्र कोणी दिलं, ते कोणत्या तारखेला आलं, त्याचा अणुक्रमांक काय आहे तर हे विचारलं जातं. पुढे कॅन्डिडेट कास्ट डिटेल्स मध्ये समजा ओबीसी मी सिलेक्ट केलं तर ओबीसी ला एनसीएल हे मागतं, त्याच्यानंतर एनटी ला मागतं, विजे ला एनसीएल मागतं आणि एसीबीसी ला एनसीएल हे मागतं. तर एनसीएल कोणी दिलं, कोणत्या तारखेला दिलं, त्याचा सिरियल नंबर काय, तर ही गोष्ट मला इथं विचारली जाते. पुन्हा ईडब्ल्यूएस असेल तर त्याला एनसीएल विचारत नाही, कास्ट सर्टिफिकेट विचारत नाही, त्याला ईडब्ल्यूएस ची इन्फॉर्मेशन विचारली जाते. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस कोणी दिलं, कोणत्या तारखेला दिलं, त्याचा अनुक्रमांक काय हे मला विचारलं जातं. पुढे आता तुम्हाला एक आयडेंटिटी प्रूफ द्यायचं आहे, एक कोणतंही एकच घ्या, काही जास्त घेऊ नका.
पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डला येस म्हणायचं, पॅन कार्डचा नंबर टाकायचा, पॅन कार्ड मधील नाव टाकायचं. जर ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला द्यायचं असेल तर त्याची एवढी मोठी इन्फॉर्मेशन आहे ही भरावी लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला वोटर आयडी द्यायचा आहे तर वोटर आयडी नंबर आणि वोटर आयडी वरील तुमचं नाव. त्याच्यानंतर पासपोर्ट द्यायचं असेल तर पासपोर्ट क्रमांक वगैरे तुम्हाला इथं हे द्यावे लागतात. त्याच्यानंतर बँक पासबुक असेल तर बँक पासबुकसाठी या गोष्टी तुम्हाला इथं जे आहेत तर ते लागणार आहेत, हे लक्षात ठेवा. इथं सांगायचं आय एम व्हॉलंटरी सबमिटिंग माय आयडेंटिटी प्रूफ अँड 7 नेक्स्ट करायचं. 7 नेक्स्ट केलं, हे ग्रीन झालं म्हणजे काय, तुमचं सक्सेसफुली फिल झालेलं आहे. आता या तुम्ही ऑरेंजवर आहात म्हणजे तुम्ही या टॅबवर सध्या कार्यरत आहात. मग इथं तुमच्याकडून समांतर आरक्षणाची माहिती विचारली जाते. पहिले विचारलं जातं याआधी तुम्हाला एक्झामिनेशन मधून कधी डिबार केलं आहे का, येस केलं तर त्याचं स्टेटस काय ते विचारलं जातं, नो केलं तर काही नाही. तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य आहात का, येस किंवा नो. येस केलं तर प्रमाणपत्र कोणी दिलं, कधी दिलं आणि त्याचा क्रमांक काय ते विचारलं जातं. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन हे जर असेल तुमचं समांतर आरक्षणामध्ये, कोणी दिलं, कधी दिलं, अनुक्रमांक काय, या 3 डिटेल्स तुम्हाला भरावे लागतात. त्याच्यानंतर माजी सैनिक असेल तर यस केलं तर पुन्हा विचारतं दिव्यांग माजी सैनिक आहात का ते विचारलं जातं. डेट कधी तुम्हाला प्रमाणपत्र मिळालेले त्या प्रमाणपत्राचा सिरियल नंबर काय आहे. दिव्यांग असेल पुन्हा सर्व्हिस कधीपासून ते कधीपर्यंत होती तर ते पण तुम्हाला इथे विचारलेलं आहे. त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सन असेल आणि स्पोर्ट्स पर्सनला मेन प्रश्न काय असतो की तुम्ही तुमचे सर्टिफिकेट जे क्रीडा उपसंचालक आहे त्यांच्याकडून प्रमाणित करून घेतलंय का, यस किंवा नो करायचंय. त्याच्यानंतर तुमची अचिव्हमेंट लेवल काय, बघा इथे अचिव्हमेंट लेवल तुम्हाला इथे विचारण्यात येतं. बघा इंटरनॅशनल आहे, नॅशनल आहे, स्टेट लेवलचा आहे. मग समजा इंटरनॅशनल जर मी केलं तर पुन्हा हे विचारतं की तुमचा खेळाचा प्रकार कोणता, ऑलिम्पिक होता, वर्ल्ड कप होता, एशियन गेम, कॉमनवेल्थ गेम, एशियन, एसएफ, ऑदर. तर अशा पद्धतीने खेळाडूंना ती संपूर्ण माहिती जी आहे तर ती भरावी लागते. पुन्हा इथं दिव्यांग उमेदवारांना भरावं लागते माहिती. त्याच्यानंतर इथं व्हीलचेअरचा सपोर्ट पाहिजे का ते पण इथं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. पुन्हा स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केलेले पाल्य आहात का, असेल तर सर्टिफिकेट कधी आणि सिरियल नंबर काय. अनाथ असेल तर अनाथाचा प्रकार सांगा, इन्स्टिट्यूशनल आहे, नॉन इन्स्टिट्यूशनल आहे, सिरियल नंबर, प्राधिकरणाचे नाव आणि कोणत्या तारखेला भेटले ते टाकायचंय. आणि पुन्हा तुमच्यावर काही कोर्ट केसेस वगैरे आहेत का, FIR वगैरे आहे का ते विचारलं जातं. मग FIR चा क्रमांक, FIR कधी डेटचे आणि नेम ऑफ द पोलीस स्टेशन. त्याच पद्धतीने FIR चालू आहे, बंद झालेली आहे तर ते सगळ्या डिटेल्स तुम्हाला टाकावं लागतात. म्हणून जे आहे काही जास्त काही भानगडीत पडायचं नाही. म्हणून तुम्ही व्यवस्थित राहत चला मित्रांनो, व्यवस्थित अभ्यासच आपला करायचा. काय मारधाड मध्ये आपण पडतो आणि अशा पद्धतीने केसेस आले तर इथे भरावं लागतं आणि नंतर आपल्याला सरकारी नोकरीला प्रॉब्लेम येतो. तर बघा या काही गोष्टी आहेत या टाकायच्या. इथं 7 नेक्स्ट मी केलं. पुढचा मला पत्ता टाकायचा असतो, आधार कार्ड वरचा जो पत्ता असेल तो शक्यतो टाकायचा. पुन्हा तुम्हाला क्वालिफिकेशन मध्ये जायचंय. आता पात्रतेमध्ये 10वी लक्षात घ्या, 10वी 12वी आणि पदवी यांच्या डिटेल्स टाकायचे. बघा काही पदांसाठी टायपिंग आहे म्हणजे लिपिकसाठी, तर ती टायपिंगची डिटेल्स पण तुम्हाला इथंच टाकायचे. 10वी मध्ये बोर्डाचं नाव, किती गुण मिळाले होते, किती पैकी होते, स्कूलचं नाव, पर्सेंटेज आणि हे सगळ्या गोष्टी. बघा सेम फॉर 12वी, सेम फॉर डिप्लोमा, सेम फॉर पदवी, काहीच प्रॉब्लेम नाही. पुन्हा इथं टायपिंगची पण माहिती विचारली जाते. इथं अनुभव पण विचारलेला आहे, विधी वगैरे याच्यासाठी अनुभव. तर इथं जर तुम्ही पुढे गेले बघा तर अशा पद्धतीने तुमची माहिती भरली जाते. आता आपल्याला काय जायचं, डॉक्युमेंट्सला जायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला पेमेंट करायचंय. तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही देखील या धर्मदाय आयुक्तासाठी तयारी करत असाल आणि त्याच पद्धतीने सेम पॅटर्न जो आहे तो TCSचा तलाठीसाठी असणार आहे. आणि याच्यासाठीच आपण एक पुस्तक लॉन्च केले मित्रांनो की ज्याच्यामध्ये तलाठीच्या मागच्या 57 प्रश्नपत्रिका आपण इन्क्लूड केलेले आहेत. जवळपास 5700 प्रश्न तुमचे कव्हर होतील आणि हे जर प्रश्न कव्हर केले तर धर्मदाय आयुक्तालाही तुम्हाला ते बऱ्यापैकी कामात येणार आहे आणि तलाठीला ते बेस्ट वेल अँड गुडच असणार आहे. म्हणून आजच हे पुस्तक तुमच्या नजीकच्या बुक स्टोअर मधून तुम्ही ऑर्डर करू शकतात. Amazonवर उपलब्ध आहे, आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे, आपले नंबर्स दिलेले आहेत, त्यांना देखील कॉल करून तुम्ही हे बुक जे आहे तर ते ऑर्डर करू शकतात. आणि याचा फायदा तुम्हाला अवश्य होणार आहे मित्रांनो, कारण की एवढे जर प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले आणि ज्याच्यामध्ये आपण एक्सप्लेनेशन पण दिलेले आहेत, जर व्यवस्थित सॉल्व्ह केले ना तर नक्कीच तुम्हाला आगामी TCS पॅटर्नला खूप मोठ्या प्रमाणावर जे आहे तर तिथं मदत होत असते. शेवटच्या कॉलमला आपल्याला जायचंय. आता तो बाकी राहिलेला आपला डॉक्युमेंट्स आणि पेमेंट. सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करावा लागतो. आता याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक असतं कॅप्चर फोटोग्राफ जो लाईव्ह स्वरूपाचा असतो, याच्यासाठी तुमच्याजवळ वेबकॅम पाहिजे, मोबाईल नंबर पाहिजे. त्याच्यानंतर इथं अपलोडेड फोटोग्राफ असतो. अपलोड फोटोग्राफ कितीचा पाहिजे माहितीये का, 80 ते 200 KB मध्येच तुम्हाला पाहिजे. आणि हा फक्त JPG चा सपोर्ट करतो, PNG चा पण करत नाही, JPEG चा पण करत नाही, PDF पण करत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यानंतर बघा तुमचं इथं सिग्नेचर आहे. इथं सिग्नेचरला पण काय लिमिट दिलेली त्यांनी, अंडर 200 KB, ते पण 80 ते 200 KB. आणि इथं फक्त JPG फॉर्मॅट सांगितलेलं आहे, नाही तर PNG पण फॉर्मॅट इथं अलाउड असतो जनरली, पण इथं नाही आहे तो. त्याच्यानंतर आता तुमच्या PDF सुरू होतील वेगवेगळ्या.
आता त्या ज्या पीडीएफ असतात ना मित्रांनो, ज्या काही तुमचे डॉक्युमेंट्स असतात त्याला चांगली त्यांनी हे दिलेले बघा, जेपीजी चालेल, जेपीईजी चालेल आणि पीडीएफ चालेल, फक्त पीएनजी चालणार नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये बघा 10वीचं मार्कशीट, आता हे किती ते किती पाहिजे, 100 KB पासून 2 MB पर्यंत चांगले हे दिलेले त्यांनी. तर आता लक्षात घ्या, अशाच पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे. त्याच्यानंतर तुमचं 12वीचं, ज्यांचा डिप्लोमा झाला असेल डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर तुमचं टायपिंगचं प्रमाणपत्र लागणार आहे. इथं 30 किंवा 40 दोघांपैकी एक म्हटलंय तर ते एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर डोमिसाईल लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ते तुम्ही लावू शकतात. ईडब्ल्यूएस वाल्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र लागणार आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, ज्या महिलांनी नावात बदल केलेला आहे त्यांना विवाह प्रमाणपत्र पण त्यांनी पुढे सांगितलेलं बघा, मॅरेज सर्टिफिकेट, पॅन कार्ड. आता हे स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट जे आहे तर ते इथून डाउनलोड करायचं किंवा ऑलरेडी डाउनलोड करून तुम्ही जे आहे तराई ठेवायचं, इथं डायरेक्ट तुम्हाला ते अपलोड करायला मागणार आहे. वरती म्हणायचं आणि सबमिट म्हणायचं. सबमिट म्हटल्यानंतर इथं पेमेंटवर जायचं, इथं पेमेंट करायचा आणि अशा पद्धतीने तुमचा फॉर्म जो आहे तो भरला जाणार आहे. तर फॉर्म भरताना काही अडचणी आल्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक हा शब्द टाईप करा. आणि धर्मदाय आयुक्ताची तयारी करत असाल, तुमचं कोणी मित्र असेल, कोणी नातेवाईक असेल आणि त्याला वाटतं की त्याच्याजवळ ही पात्रता आहे, कोणत्याही शाखेचा पदवीधर फॉर्म भरू शकतो, त्याला या ऍड बद्दल तुम्ही अवश्य सांगा. हे फॉर्म सुटलेले आहेत ते पण त्याला सांगा. आणि याची तयारी करायची असेल तर डायरेक्टली तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरून ही तयारी जी आहे तर ते करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.